रात्रीचे 2 वाजले होते. सुमन जी होती ती तिच्या खोलीत बसून एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत होती. खोलीतील एकमेव प्रकाश होता तिच्या लॅपटॉपचा आणि खिडकीबाहेर फक्त काळोख. सगळं घर शांत होतं. तिच्या टायपिंगच्या आवाजाखेरीज दुसरा कसलाच आवाज नव्हता. अचानक तिला एक विचित्र आवाज ऐकू आला. जणू काही खोलीबाहेर कोणीतरी चालत होतं. सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केलं, कारण घरात तीच एकटी होती. तिचे आई वडील बाहेरगावी गेले होते आणि लहानपणापासूनच ती एकटी राहायला सरावलेली होती. पण आवाज आता पुन्हा आला, थोडा जास्तच स्पष्ट. पावलांचा आवाज हळूहळू वाढत चाललेला. तिचं लक्ष विचलित झालं आणि तिने कान लावून ऐकायला सुरुवात केली. पावलांचा आवाज खोलीच्या दाराजवळ थांबला. हृदयाची धडधड वाढली आणि काही क्षण सुमनने श्वास रोखून धरला. खोलीच्या दाराच्या कडेला हलकीशी सावली दिसली. आधीच आशंका आली होती की काहीतरी विचित्र घडत आहे. तिने भीत भीत दाराकडे पाहिलं. कोणीतरी तिचं निरीक्षण करत होतं, पण तिला स्पष्ट दिसत नव्हतं. शेवटी तिने हिम्मत केली आणि उठून दार उघडायचं ठरवलं. दरवाजा हळूच उघडला, पण समोर काहीच दिसत नव्हतं. तिने बाहेर पाहिलं. संपूर्ण घर शांत आणि रिकामं होतं. तिला कुठेही काही शंका येईल असं काही दिसलं नाही. तिने पुन्हा कामाला लागण्याचा प्रयत्न केला, पण मनातून भीती जायला तयार नव्हती. तिच्या मनात अजूनही तो आवाज घुमत होता. पावलांचा तो आवाज फक्त भ्रम होता की खरंच काहीतरी होतं हे तिला कळत नव्हतं. रात्रीचे 3 वाजले असतील तेव्हा पुन्हा तिला तोच आवाज ऐकू आला. यावेळी तो थोडा जवळून. आवाजाने तिला अस्वस्थ केलं. भीतीने वेढलेली सुमन आपला लॅपटॉप बंद करून पलंगावर बसली. तिला वाटलं की ती स्वप्न पाहते, पण तिला पुरेसा विश्वास नव्हता. पण यावेळी ती जशी पलंगावर उठून बसली, तिला खिडकीतून बाहेर कोणीतरी बघत असल्याचा भास झाला. खिडकीबाहेर अंधारात एका स्त्रीचा चेहरा दिसला. तिच्या चेहऱ्यावर एक भयंकर हसू होतं. सुमनच्या अंगावर काटा आला. ती स्त्री सावलीसारखी दिसत होती. तिचा चेहरा अस्पष्ट पण भयानक होता. सुमनने पटकन खिडकी बंद केली आणि परत पलंगावर बसली. तिचा श्वास वेगाने चालू होता. तिला काहीच सुचत नव्हतं. तिच्या मेंदूत विचारचक्र चालू होतं की ती नेमकी काय पाहत आहे. आणि काही क्षणांनी ती स्त्री खिडकीजवळ दिसेनाशी झाली. पण सुमनच्या मनातली भीती काही कमी झाली नाही. रात्र पुढे सरत गेली. सुमनने लाईट लावली आणि काहीतरी विचित्र घडतंय याची तिला खात्री पटली. तिने आपल्या मित्राला फोन करण्याचा विचार केला, पण त्याने इतक्या रात्री त्रास होईल म्हणून ती थांबली. तरीही भीतीतून काहीतरी उत्तर शोधायचं तिने ठरवलं. तिला एक गोष्ट आठवली. ह्या घराबद्दल तिला तिच्या आजीने काहीतरी सांगितलं होतं. अनेक वर्षांपूर्वी या घरात एक स्त्री राहत होती. ती स्त्री एकटीच होती आणि तिला जवळच्या कोणाचाही फारसा संपर्क नव्हता. तिच्या मृत्यूनंतर लोकांनी सांगितलं की तिचा आत्मा अजूनही या घरात भटकतो. या कथेला कधीच गंभीरपणे घेतलं गेलं नव्हतं. पण आज सुमनला तीच कथा आठवली आणि अंगावर काटा आला. सुमन उठली आणि घरात फिरू लागली. काहीतरी निष्पन्न होईल या आशेने ती हॉलमध्ये पोहोचली आणि तिला अचानक थंडगार वारा जाणवला. खोलीतून येणाऱ्या त्या थंडीत काहीतरी विचित्र होतं. ती हळूहळू पुढे सरकली आणि अचानक समोरचं चित्र तिच्या मनात खळबळ उडवणारं होतं. तिच्या समोर तीच स्त्री उभी होती. ती स्त्री हलत नव्हती. तिच्या चेहऱ्यावरचं भयानक हसू अजूनही होतं. तिच्या डोळ्यांमध्ये काहीतरी विचित्र चमक होती. जणू काही ती सुमनकडे बघत होती, पण नक्की काय विचार करत होती हे समजत नव्हतं. सुमनने मागे सरकण्याचा प्रयत्न केला, पण ती स्त्री जवळ येऊ लागली. तू इथे का आहेस? सुमनने धाडसाने विचारलं, तरी तिचा आवाज थरथरत होता. ती स्त्री काहीच बोलली नाही. तिच्या जवळ येण्याचा वेग वाढत गेला. सुमनने पटकन मागे वळून धावण्याचा प्रयत्न केला, पण तिला काहीच सुचत नव्हतं. खोलीभर धावण्याचा प्रयत्न करताना ती अचानक एका गोष्टीवर अडखळली आणि जमिनीवर पडली. तेवढ्यात तिच्या समोर ती स्त्री थांबली. तिच्या तोंडातून विचित्र आवाज येऊ लागला. सुमनला भीतीने झटकाच बसला.
ती स्त्री हळूहळू तिच्याजवळ झुकली आणि एक भयानक कुजबुज ऐकू आली. मी इथेच आहे, कायमची. सुमनने जोरात किंचाळण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या आवाजाने काही फरक पडला नाही. ती स्त्री तिच्या खूप जवळ येत गेली आणि एका क्षणासाठी सुमनला असं वाटलं की हा तिचा शेवट आहे. पण अचानक ते दृश्य अदृश्य झालं. सुमन पुन्हा एकटीच होती. खोली पुन्हा शांत झाली होती. तिला काही क्षण कळेच ना की ते खरे होते की फक्त भ्रम. तिचं शरीर थरथरत होतं, पण शेवटी तिने उठून खिडकीकडे पाहिलं. ती स्त्री गायब झाली होती. घर पुन्हा नॉर्मल दिसत होतं. सुमनला अजूनही भीती वाटत होती, पण आता ती काहीशी स्थिर होती. तिने खोलीतून बाहेर जाऊन भरभर दिवे लावले. ती स्त्री कोण होती आणि का आली होती हे तिला कधीच समजणार नव्हतं. पण ती घटना तिच्या आयुष्यभरासाठी तिच्या आठवणीत कोरली गेली. रात्र संपली होती, पण सुमनच्या मनातली भीती काही केल्या संपली नव्हती. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.